महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, आपण फक्त पॅनचं अपग्रेडेशन करतोय. अपग्रेडेशन याचा अर्थ आपण उच्च गुणवत्तेमध्ये जातोय. म्हणजे जुने जे काही आपले डेटा आहे, जुनी जी काही माहिती आहे त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाहीये. त्यामुळे तुमचं नाव आहे ते नाव कायम राहणार आहे, तुमच्या वडिलांचं नाव आहे ते पण कायम राहणार आहे, तुमची जन्मतारीख तीच कायम राहणार आहे, आणि इतर जी काही माहिती त्या पॅन कार्ड मध्ये आहे ती पण कायम राहणार आहे. फक्त काय बदलणार आहे, QR कोड बदलणार आहे, क्विक रिस्पॉन्स कोड जो आहे तो फक्त बदलणार आहे. ही पॅन कार्ड म्हणजे काय, पॅन कार्डात जे आता जे नवीन बदल होणार आहेत त्या संदर्भात संपूर्ण सविस्तर माहिती डॉक्टर दिलीप सातबाई यांनी आज सजग नागरिक मंचाच्या कार्यक्रमात दिली. त्याचा हा भाग आपल्यासाठी. दर महिन्याला असा एक कुठला चर्चासत्र नवीन विषय असेल किंवा काही कधी कधी कॉन्ट्रोवर्शियल विषय पण असतात, तर त्यात नागरिकांनी काय मत बनवावं हे तज्ञांकडनं समजून घ्या, दोन्ही बाजू, आणि त्याप्रमाणे अशा पद्धतीचं निवडणूक असेल किंवा इतर विषय असतील त्या पद्धतीने आपण चालतंय. अनेक ऍक्टिव्हिटी जशी ही आपली दर महिन्याच्या पहिल्या रविवारी संध्याकाळी 5ला इथं आपण भेटतो. दिलीप सातभाई आजचा जो विषय, अजून कदाचित काही जणांनी नाव पण ऐकलं नसेल, पॅनचं जसं आहे 2.0 हा नवीन विषय, आणि अनेक नवीन विषयासाठी किंवा क्लिष्ट विषयासाठी सुद्धा अत्यंत सोप्या भाषेत, मराठी भाषेत आणि सर्वसामान्य नागरिकांना कळेल अशा पद्धतीने यांच्या लेखमाला दर आठवड्याला अनेक वर्तमानपत्रातनं सुरू आहे. सकाळ असेल, लोकसत्ता असेल किंवा आणखी दुसरे त्यांनी सांगितलं ते असेल. तर या अनुषंगाने यासाठी आम्हाला वाटतं की या विषयावर बोलण्यासाठी, ती माहिती उपलब्ध करून देण्यासाठी, कारण शासनाचं काही काही थोडा बदल होतोय का नाही माहिती नाही, पण असाच असतो की जेवढं क्लिष्ट आणि जेवढं न समजण्यासारखं होईल त्याच्यात हितसंबंधीचा सगळा इंटरेस्ट असतो. आम्ही सीए ब्रांच इन्स्टिट्यूट वर बरोबर काम करतो. त्या अध्यक्षतेखाली चेअरमन असताना पोलीस ब्रँच त्यावेळेस 400-500 किंवा जास्त 500-700 सभासद सगळे सीए होते, जिथं आता जवळपास 11,000 सीए मेंबर्स पुण्यात आहेत. तर या अनुषंगाने आपले मार्गदर्शन करतील. आपण आता आजच्या विषयाकडे येऊया. एक पूर्ण नवीन विषय, पॅन कार्ड आपल्या सगळ्यांकडे आहेच आणि अनेक वर्ष आहे, आता आपण सरावलोय त्याला, पण आता एक नवीन युग घातलंय 2.0 नावाचं. आपल्याकडे व्हर्जन्स येतात सॉफ्टवेअरला, तसे आता पॅन कार्डला पण आले. पॅन कार्ड 2.0 काय भानगड आहे नक्की? मग जुन्याचं काय करणार? ते परत आधार लिंक करायचंय का? आपोआप येणार तर परत अर्ज करावा लागणार, पैसे भरावे लागणार का फुकट मिळणार? अशा अनेक आपल्याला लगेच ज्या प्रश्न येतात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळावीत त्याकरता आपण ज्येष्ठ सनदी लेखापाल सातबाई साहेबांना बोलवलंय. त्यामुळे आता त्यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन सुरू करावं. आजच्या या व्याख्यानाचे उच्चमूर्ती विवेकजी आणि भगतजी आणि उपस्थित सजग नागरिक मंचाचे सदस्यगण, आज मला इथे येताना खूप आनंद झालाय. आनंद या कारणासाठी की जो काही मी विषय विविध वृत्तपत्रांमध्ये आणि दूरदर्शन माध्यमांमार्फत लोकांना कन्वे करतोय त्या विषयावर डायरेक्ट संबंध किंवा डायरेक्ट संपर्क आपल्याद्वारे यामध्ये होणार आहे. आणि या 2.0 पॅन प्रकल्पाचं नक्की काय आपल्याला याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे, जसं आता 3-4 मुद्दे जसे सांगितले त्याच्यापेक्षा आणखी काही नवीन महत्वाचे मुद्दे यामध्ये आपल्याला विचारात घ्यायला लागणार आहे. उदाहरणार्थ 15 मे 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने एक नवीन अधिसूचना काढली आहे आणि त्या अधिसूचनेअंतर्गत कोणत्याही सरकारी व्यवहारात किंवा डॉक्युमेंट सबमिट करताना आता तुम्हाला तुमच्या वडिलांच्या बरोबर तुमचे आईचे नाव देखील आता जोडणं आवश्यक आहे. मग आता प्रश्न निर्माण होतो, तुम्ही पॅन कार्ड साठी जर तुम्ही ऍप्लिकेशन किंवा पुन्हा जर अर्ज दाखल करणार असाल तर त्यामध्ये आईचं नाव घालायचं का नाही घालायचं? आणि जो नवीन अर्ज त्यांनी दाखल केला आहे त्यामध्ये फक्त नेम ऑफ द फादर असंच शब्द,
आता प्रश्न निर्माण होतो, जर फक्त फादरचं नाव घातलं तर महाराष्ट्राचा कायदा व्हायलेट होतोय, आणि जर महाराष्ट्राच्या याच्यात ऐकलं नाही तर आपण चूक केली काहीतरी असं त्याच्यात. आता काही लोकांनी त्याच्यात अर्ज काढले. यामध्ये आता समजा माझ्या आईचं नाव कमलिनी होतं, वडिलांचं नाव वसंतराव होतं, मग त्या नेम ऑफ द फादर मध्ये कमलिनी वसंतराव असं जर नाव लिहिलं तर ते नाव ऍक्सेंट होतंय, असं आतापर्यंत नवीन 2 काळामध्ये लक्षात आलेलं आहे. त्यामुळे हा अनुभवाचं शास्त्र आहे, रादर दॅन एकंदर लिखित स्वरूपात मधलं काही जे शास्त्र असेल. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा विवाहित स्त्रीच्या संदर्भात देखील हा वारंवार चर्चेला जातोय, की विवाहित स्त्रिया नॉर्मली जेव्हा पुन्हा अर्ज करतायत तेव्हा त्या म्हणतात की मला माझ्या पतीचं नाव तिथे घातलं पाहिजे, कारण सगळ्या ठिकाणी आपण पतीचं नाव वापरत असतो, तिथं ते नाव घातलं पाहिजे. या संदर्भात मला विवाहित स्त्रियांना सांगायला वाटतंय की यामध्ये एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, हे कायमचं रेकॉर्ड आहे. म्हणजे तुमच्या लाईफ टाईम मध्ये हे बदलणार नाहीये, तुमचं नाव बदलणार नाहीये, तुमच्या वडिलांचं नाव बदलणार नाहीये, तुमचं डेट ऑफ बर्थ बदलणार नाहीये, इतर काही ज्या गोष्टी आहेत त्या कायमस्वरूपाच्या आहेत. त्याच्यात असा महत्वाचा मुद्दा एक लक्षात घ्या की लेडीज कॅन चेंज देअर हजबंड बट दे कॅनॉट चेंज द नेम ऑफ द फादर. हा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये लक्षात घ्या. आता प्रगत देशामधलं जे शास्त्र सध्या चालू आहे त्या दृष्टीने जर पाहायचं झालं तर भारतात सुद्धा ही काही फार अगदी इम्पॉसिबल गोष्ट आहे अशातली आता गोष्ट राहिलेली नाहीये. म्हणजे आदल्या दिवशी प्रेम, दुसऱ्या दिवशी मॅरेज आणि तिसऱ्या दिवशी डायव्होर्स आपण अमेरिकेमध्ये ऐकतो, पण आता ते भारतामध्ये सुद्धा, पुण्यामध्ये सुद्धा, सदाशिव पेठेमध्ये सुद्धा होतं. ही महत्वाची गोष्ट आपण यामध्ये लक्षात घेतली पाहिजे. तर अजूनही काही महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये आहेत त्याकडे आपल्याला थोडी चर्चा करायची आहे की या संदर्भात आता जर नवीन ई पॅन कार्ड आपण घेणार होतो तर ई पॅन म्हणजे नक्की काय प्रकार आहे, हा पॅन कार्ड बसणं हा वेगळा प्रकार आहे का, आणि ई पॅन घेणं फायद्याचं आहे का कार्ड घेणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजे त्याच्यात 2 प्रकार आहे. ईमेलद्वारे येणाऱ्या कार्ड तर नुसतं आपल्या इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये येत आहे, आणि दुसरं जे कार्ड आहे ते आपण नेहमी आपल्या भौतिक स्वरूपामध्ये फिजिकल फॉर्मॅट मध्ये आपण जे पाहतो त्या स्वरूपात असत आहे. याच्या दोघांमध्ये नक्की फरक काय आहे, आपण याच्यात काय पाहायला पाहिजे. आणि QR कोड बद्दल जे नेहमी सगळीकडे सांगितलं जात आहे, क्विक रिस्पॉन्स कोड QR कोड, हा क्विक रिस्पॉन्स कोड जो आहे हा 2017 मध्ये पण आपल्या पॅन कार्ड मध्ये होता, आजही आहे. पण आताचा जो QR कोड आहे हा डायनॅमिक स्वरूपाचा आहे. मग डायनॅमिक आणि नॉर्मल याच्यामध्ये काय नक्की फरक आहे, आपल्याला याच्यात आणखी काय माहिती मिळू शकणार आहे, आपण हे पॅन कार्ड शेअर करायचं का नाही करायचं, आणि समजा जर हे 10 आकडीचं पॅन कार्ड आहे तर त्याच्यात त्याचे काही शब्द तिथे काही आपण लक्षात ठेवले पाहिजेत का, त्याचा काही मतितार्थ आहे का, किंवा त्याचा काही कोरिलेशन रिलेशन आपल्या नावाशी आहे का, हे थोडंसं आपल्याला पुढल्या 45 ते 50 मिनिटाच्या कालावधीमध्ये, मला 50 मिनिटाचा कालावधी यांनी दिलाय, त्यामुळे पुढल्या 45 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपण यामध्ये थोडीशी चर्चा करणार आहोत. आणि नंतर शेवटची जी 8 मुद्दे आहेत की तुम्ही या स्वरूपात काय करायला हवं, म्हणजे ते जे आहे ते मॅन्डेटरीली तुम्ही लक्षात घ्या, त्याप्रमाणे जर तुम्ही ऍक्शन घेतल्या तर त्याच्यात तुमचं हित आहे, एवढंच मी या निमित्तानं तुम्हाला सांगितलं. आता पॅन हा जो काही आपण भाग पाहतो हा एक आर्थिक साक्षरतेचा एक महत्वाचा भाग. जर तुमच्याकडे चांगली आर्थिक साक्षरता असेल तर पॅन स्वरूपाचे सगळे मुद्दे जे आहेत ते सगळे तुमच्या लक्षात येऊ शकतात. आता तुम्ही मला दुसरा प्रश्न विचारा, तुमच्या दृष्टीने आर्थिक साक्षरता म्हणजे नक्की काय, कारण आर्थिक साक्षरता प्रत्येक व्यक्तीपर्यंत बदलत असते. तर हे समजण्यासाठी मी फक्त 2 छोटे उदाहरण देणार. एका माणसाकडे 500 कोटी रुपयाची संपत्ती होती, त्याला 2 मुलं होती, एक वकील, एक चार्टर्ड अकाउंटंट आणि दुसरा डॉक्टर. डॉक्टर म्हणजे 98% 102% मार्कावाला होता, अतिशय टॅलेंटेड, ब्रिलियंट, आणि सीए होण्यासाठी टॅलेंट लागतं, त्यावर तो हुशार. आता प्रश्न पडला ना की आता 70 वयाच्या आसपास पोहोचले, त्यांना सगळ्यांनी 500 कोटीची प्रॉपर्टी द्यायची, पण मुलं तेवढे सजग आहेत का जी प्रॉपर्टी 500 रुपयाची झेलण्यासाठी. त्यांनी ठरवलं की मग आपण एक 2 उदाहरणं बघूया आणि मुलांची टेस्ट घेऊया. म्हणून मग दुसऱ्या दिवशी सांगितलं, डॉक्टर बोलवलं, हे बाबा 100 रुपये घे, मी रोज मंदिरात जात असतो, 1-1 रुपये टाकत असतो देवाच्या मंदिरामध्ये, माझ्याकडे काही कॉइन्स नाही आहेत, तर तू जरा माझ्या मनी चेंजरकडे जा आणि 100 रुपयाचे कॉइन्स घेऊन ये. तो म्हणाला दुसरे द्यायचं घेऊन यायचं नाही, म्हणजे त्याला कमिशन द्यायला लागतंय, 10% कमिशन असतं त्याचं. मग 100 रुपयाला 10% म्हणजे 10 रुपये द्यायचे, 90 रुपये घेऊन यायचे, साधं सोपं सरळ.
डॉक्टर मुलगा बाहेर कॅल्क्युलेशन केली, गणितात अगदी तज्ञ, 100 × 10 रुपये काढले, गेला मनी चेंजर करत, सांगितलं माझ्या बाबांनी सांगितले मला कॉइन द्या, तो म्हणाला माझं कमिशन 10%, लगेच 100 रुपये दिले, 90 रुपयाचं कॉइन घेऊन घरी आला. मग दुसऱ्या चार्टर्ड अकाउंटंटला सांगितलं की बस जा तू पण घेऊन 100 रुपये दे. चार्टर्ड अकाउंटंट मुलगा जर हुशार, आर्थिक साक्षर, त्यांनी विचार केला मग बाबांनी डॉक्टरलाच का नाही सांगितलं 200 रुपये फायदा का, मला 100 त्याला 100 का, माझी ती काहीतरी परीक्षा घेत आहे. पण तिने डॉक्टर भावाला विचारलं भाऊ तू किती पैसे आणले, मी म्हटलं 90 आणले, कमिशन किती 10%. मग त्यांनी जाता जाता विचार केला की बघ 90 रुपये आपल्याला मिनिमम आणले पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त मिळतात काय व्हायला पाहिजे. जाता जाता त्यांनी विचार केला आणि त्यांनी सांगितलं त्या मनी चेंजरकडे गेला, त्यांनी सांगितलं मला 90 रुपयाच्या कॉइन द्या. तो म्हणाला माझं कमिशन 10%, 90 रुपये 10% झाले 9 रुपये, त्यांनी 100 रुपये दिले 91 रुपये. म्हणजे प्रश्न फक्त अप्रोचचा आहे. या अप्रोच मुळे 1000 रुपये असतील तर किती फरक पडेल, 1 लाख रुपये असेल तर किती फरक पडेल, आणि 1 कोटी रुपये असेल तर लाखांमध्ये फरक पडेल. ही आर्थिक साक्षरता आहे. या दृष्टीने आपण त्यामध्ये विचार केला पाहिजे. भाई आपण डॉक्टर मुलाला आणि याला सांगितलं बाबा इथे तुमचं चुकलंय, ठीक आहे जाऊ द्या सुधारून घ्या. दुपारी तुमची आत्या येणार आहे 2, एक जण आत्याला घेऊन या आणि दुसऱ्या आत्याला चार्टर्ड अकाउंटंट घेऊन या. गेला परत दुसरा डॉक्टर प्लॅटफॉर्मवर, टीसीने अडवलं प्लॅटफॉर्म तिकीट कुठे आहे, मग तो लगेच गेला प्लॅटफॉर्म तिकीट वाल्याकडे. प्लॅटफॉर्म तिकीट केवढ्याचं 50 रुपये, घ्या 50 रुपये. 50 रुपये घेतले, आले प्लॅटफॉर्मवर गेला, गाडी आली, आत्याला टेन्शन झाली. बाबाने विचारलं आधी करायचं प्लॅटफॉर्म तिकीट काढलं, हो काढलं की 50 रुपये देऊन काढलं. बरं दुसरा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट गेला, तिथे गेल्यावर विचारला प्लॅटफॉर्म तिकीट कुठे आहे, तो गेला तिकडे परत. तिथं पाहिला बोर्ड लागला होता शिवाजीनगर 20 रुपये, कळगी 20 रुपये, अमुक आहे. आणि एवढं असेल तर प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपये कशाला पाहिजे, मला शिवाजीनगरचं तिकीट आहे, 1 तास मी प्लॅटफॉर्मवर उभा राहू शकतो. 20 रुपयाचं फक्त तिकीट काढलं, आत्याला घेतलं, बाहेर येताना पाहिलं 1 तासाच्या आत कॅन्सलेशन केले तर 50% भर. 20 रुपये पुन्हा 10 रुपये त्यांनी घेतले. सांगायचं आहे जर थोडस आपण जर आपल्या याच्यामध्ये जर थोडीशी आर्थिक साक्षरता जर वाढवली, यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो. आपल्या आयुष्यात आपल्याला सगळ्यांनाच पैसे मिळतात, पण पैसे मिळताना ते खर्च होताना अवास्तव खर्च होत आहेत का, जेन्युइनली खर्च होत आहेत का नाही, हे पण तपासणं फार महत्वाचं असतंय. अजून एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो, माझ्या ऑफिसचं उदाहरण आहे. एका कोऑपरेटिव्ह सोसायटीचं ऑडिट केलं होतं, 27 रुपये काहीतरी ऑडिट फी होती. आणि तो चेअरमन होता, माझा वर्गमित्र होता, आणि सेक्रेटरी होता त्याच्याविरुद्ध मी काहीतरी क्वालिफिकेशन दाखवलं. त्यामुळे जो सेक्रेटरी होता माझ्या वर्गाचा तो चिडून याला काहीतरी फळा शिकवला पाहिजे. जेव्हा त्यांनी चेक केला चेअरमननी, तेव्हा यांनी सेक्रेटरीने बँकेचा बॅलन्स फक्त 26,500 रुपये ठेवला, 500 रुपये कमी. पहिल्या दिवशी गेला चेक पाऊस झाला, असं काय झालं कदाचित 300 रुपये नसतील. पुन्हा दुसऱ्या दिवशी प्रेझेंट केला, दुसऱ्या दिवशी परत पाऊस झाला. मग मी सरळ बँकेच्या मॅनेजरला फोन केला, विचारलं काय बाबा का चेक परत देतोय, म्हणजे बॅलन्स नाहीये. मग मी शेवटी आमच्या ज्युनियरला पाठवला, म्हणजे किती बॅलन्स आहे जरा चेक करू दे. जाऊन भेटून आलो, म्हणजे सर 500 रुपये फक्त कमी आहेत. मग मी विचार केला तो सेक्रेटरी आहे, तो अजून 2 वर्ष राहणार होता, त्याच्याशी भांडण करण्यापेक्षा खिशातले 500 रुपये काढले, बँकेत भरून टाकले, बॅलन्स 27,000 केला आणि चेक घेतला. सांगायचं आहे तुला की कुठल्या परिस्थितीमध्ये काय डिसिजन घ्यायचा पाहिजे, यामध्ये सुद्धा हे सगळ्यात महत्वाचं असतं. काही काही ठिकाणी आपल्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये पण आपल्याला समजतं की आपण व्यवहार चातुर्यता तेवढी दाखवत नाही. उदाहरणार्थ माझ्या घरातच माझा क्रेडिट सोनी टीव्ही खराब झाला होता, 1981-82 साली घेतला होता, 2007-8 मध्ये घेतला, तो खराब बदलायचा होता. पत्नीला सांगितलं की बघ तू कुठल्या याच्यामध्ये, ती म्हणाली सोनीचं सगळं आहे, सोनी तर कुठल्याही वस्तू मध्ये गेला सगळीकडे सारखेच रेट आहे, ती 4 ठिकाणी चौकशी केली. अरे म्हटलं तसं असत नाही, 10 ठिकाणी 10 ठिकाणी चौकशी करा. ते म्हणा कुठे केली पाहिजे नक्की सांग. मग त्यांना सांगितलं अमेझॉन मध्ये चौकशी करा. तर अमेझॉन मध्ये चौकशी केल्यावर असं आढळलं की जो 6,60,000 रुपयाचा मी टीव्ही घेणार होतो त्याची किंमत 57,000 रुपयांनी अमेझॉन मध्ये कमी आहे. मी तिला सांगितलं हा फरक पडतो आणि त्या दृष्टीने आपण त्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. त्या दिवशीपासून ते 1 किलो पोहे जरी आणायचे असले आणि अमेझॉन मध्ये किंमत किती त्यामध्ये कालेक्रमणा करत असते, खरेदी करत असते. सांगायचे पोहा की आपला जो काही एकंदर लोकसंग्रह आहे, हा लोकसंग्रह आपल्या सहवासाने वाढत असतो आणि तो सहवास चांगल्या लोकांच्या संगतीत आला
अतिशय तो विपुल प्रमाणात आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीने प्रकल्प होतो. हा त्यातल्या एक महत्वाचा मुद्दा. एक छोटस उदाहरण देऊन माझा टॉपिक मी सुरू करतो. एक पावसाचा थेंब आहे. एक पावसाचा थेंब तळ्यामध्ये पडला, नगण्य म्हणून जगतो, पण तो उपयोगाला येतो का नाही कोणालाही कळत नाही. तोच पावसाचा थेंब चातकाच्या चोचीमध्ये जर पडला तर त्याची वर्षभराची तृषा होतो. तोच पावसाचा थेंब समुद्रामध्ये पडला, स्वतःला खारट करून घेतो. असतो ओरिजिनल गोड, पण तो समुद्राच्या सहवासात आल्याने होतो खारट. तोच पावसाचा थेंब गरम तव्यावर पडला, स्वतःला नाहीसं करून घेतो. तोच पावसाचा थेंब कमलपुष्पावर पडला आणि सकाळी सोनेरी किरण त्यात परावर्तित झाली तर दिखाऊ मोत्यासारखा दिसतो. खरा असत नाही, दिखाऊ असतो. आणि तोच पावसाचा थेंब शिंपल्यामध्ये पडला तर तो मोती होतो. पावसाचा थेंब सगळ्या ठिकाणी सारखाच आहे, सहवास फक्त वेगळा वेगळा आहे. आणि सहवासाने मनुष्य बनतो हे माझं सांगणं आहे आणि इतर लोकांचं पण मोठ्या मोठ्या लोकांचं सांगणं आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं की ज्ञानेश्वराच्या संगतीत राहिल्यानं तुम्हाला ज्ञानेश्वरी येऊ शकते. त्याचे जे काही महत्वाचे पंक्ती आहेत त्या तुम्हाला याद होऊ शकतात. पण जर तुम्ही एखाद्या खाटकाच्या घरात गेला तर तगडे मोड तुकडे तोड असे तुमच्या शब्दामध्ये तुमच्या डोळ्यामध्ये येतील. आणि त्या दोन पोपटांचं उदाहरण तुमच्या कदाचित लक्षात असेल. एक पोपट ब्राह्मणाच्या घरी दिला होता, तो ज्ञानेश्वरी म्हणायला लागला. आणि तोच पोपट एक दुसऱ्या खाटकाच्या घरी गेल्या मुंडकला तगडं तोड इतर काय कर असे शब्द तो बोलायला लागला. म्हणजे हू चेंजेस होम हा महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं की लालू प्रसाद यादवाच्या संदर्भात एक उदाहरण सांगितलं जातं की एकदा जॅपनीज प्राईम मिनिस्टर इंडिया झाले होते. म्हणजे एक महिनाभर मी सगळं भारत हिंडून येतो, तुम्हाला कुठं प्रोग्रेस करायची ते तुम्हाला सांगतो. भारतभर फिरून आले, शेवटी बिहारमध्ये आले. बिहारमध्ये पाहिजे हो दिस इज द करेक्ट कंट्री विच आय शुड पुट माय एफर्ट सो दॅट एंटायर थिंग विल चेंज. मध्ये लालू प्रसादकडे जातात आणि लालू प्रसादला म्हणतात, लालू प्रसादजी मला फक्त 3 महिने द्या, मी या बिहारचा जपान करून दाखवतो. लगेच इन्स्टंटली लालू प्रसाद करले, वाय यू नीड 3 months, गिव्ह मी 1 month's टाइम, आय विल एन्श्योर जपान बिकम बिहार. त्यामुळे खूप चेंजेस होऊन हा सुद्धा एक महत्वाचा भाग असतो. इंग्रजी शिकवले जाणारा प्राध्यापकाला त्याचं स्वतःच इंग्रजी सुधारतं कारण त्याच्या सहवासातून असणाऱ्या विद्यार्थ्यांचं इंग्रजी बिघडतं. हे एकमेकाच्या सहवासावर सगळं अवलंबून असतं. आणि म्हणून आर्थिक साक्षरतेसाठी आर्थिक साक्षर असणाऱ्या लोकांच्या सहवासात जर तुम्ही राहिला तर या प्रकारचे जे काही निर्णय आहेत ते निर्णय घ्यायला कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही. आणि त्यासाठी तुम्ही विचार नक्की कुठे जायला पाहिजे. तर युट्यूब चॅनल हा एक महत्वाचा भाग यामध्ये आहे. रोज युट्यूब प्रत्येक टॉपिक वर जर तुम्ही काढलं तुम्हाला 10 त्याच्यातले ओपिनियन्स मिळू शकतील. आणि त्या टॉपिकने तुमची आर्थिक साक्षरता कशा प्रमाणात वाढेल यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर थोडक्यात ही बिगिनिंग होती या 2.0 सांगण्याची. आणि त्या दृष्टीने आपण आता थोडस पुढे जाऊया. आता तुम्हाला कल्पना आहे की आपल्या घरात एखादी व्यक्ती जन्मली तर त्याला आपण काहीतरी नाव देतो. नाव कशासाठी? ओळख राहण्यासाठी. आता 1-2 असतील तर ठीक आहे, 10 असतील तरी ठीक आहे. वराहगिरी व्यंकटगिरीच्या वेळी 18 होते तरी त्यांची नावं होतीच. पण समजा ही जर संख्या तुमच्या गांधारी आणि याच्या संदर्भात एकदम 100 मुलं झाली तर काय करणार असा प्रश्न येतो. किंवा समजा कृष्णाच्या 16,000 बायका असतील तर त्यांची नावं काय असतील हा मोठा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये आपल्याला येऊ शकतो. आणि जर ही संख्या 16,000 पेक्षा लाखामध्ये गेली, लाखाची कोटीमध्ये गेली, ते नावं लक्षात ठेवायचे कसे? आता उदाहरणार्थ जोंबू देश सोसायटी, जोशी कुलकर्णी देशपांडे सोसायटी यामध्ये सगळे लोक राहत आहेत आणि त्या एकाच नावाचे तिथे 10 लोक आहेत. त्यांची वडिलांची नावं पण तेच आहे, आडनाव पण तेच आहे, वय जवळजवळ सारखे आहे. एक कुठला पहिल्या मजल्यावर राहतोय, कुठला खालच्या मजल्यावर राहतो. हाऊ टू आयडेंटिफाय? समजा सदाशिव गोविंद जोशी या नावाचे 3 मजल्यावर 3 लोक राहत असतील, आयडेंटिफाय कसं करणार? नावाने तर करता येणं शक्य नाहीये. सारखे नावं असतात कारण आपल्याकडे पाहतो आपण राजेश, दिलीप, गोकुळ असेच कॉमन नावं किंवा प्रत्यक्षात ऑल गॉड्स आर देअर इन अवर फॅमिली. ज्ञानेश्वर इज देअर, विष्णू इज देअर, आणखी शंकर इज देअर, गजानन इज देअर, ऑल गॉड्स आर देअर इन अवर फॅमिली. अशा वेळेला लोक शोधून काढायचे कसे असा त्याच्यामध्ये प्रश्न होतो. आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने असा विचार केला की नावावरनं तर शक्य नाही, आडनावावरनं पण शक्य नाही, कारण हजारो जोशी सापडतील, हजारो कुलकर्णी सापडतील, हजारो देशपांडे सापडतील. पहिल्यांदा मार्ग काढायचा कसा?
म्हणून सुरुवातीला 1972 साली जे काही इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यात आले होते त्या इन्कम टॅक्स रिटर्नच्या आधारे तिथे एक नवीन कॉन्सेप्ट होती, जनरल इंडेक्स रजिस्टर नंबर. जे इन्कम टॅक्स रिटर्न येईल ते जसं आपण आवक बुक आणि सावक बुक असतंय त्यामध्ये जी नोंद दिली जायची तिथे एक नंबर दिला जायचा. तो जो नंबर आहे त्या नंबरला GIR नंबर असं म्हटलं जायचं. आणि हा GIR नंबर त्या माणसाचा ओळख क्रमांक म्हणून सुरुवातीला धरला गेला. म्हणजे इन्कम टॅक्स रेकॉर्डिंग सुरू झालं, GIR नंबर पासून सुरू झालं. आणि हा GIR नंबर आहे हा प्रत्येक, आता समजा त्यांनी एक डिपार्टमेंटला किंवा वॉर्ड 2-1 ला भरला, पुढल्या वर्षी 2-2 ला भरला, तिथं परत नंबर नवीन घ्यायचा. 3 नंबरला पुढे तिसऱ्या वर्षी भरलं, बिझनेस प्रोफेशनचा झाला, दुसऱ्या वॉर्डवर गेला, तिथं परत नवीन नंबर येतो. म्हणजे एका व्यक्तीला 4, 5, 6, 7, 8, 9 GIR नंबर मिळायला लागेल. दॅट क्रिएटेड कन्फ्युजन की बाबा नक्की या माणसाचं ओळख काय आहे आपल्याकडे. म्हणून मग त्याच्यामध्ये पुन्हा चुकीची गणना व्हायला लागली. तो जो काही माहिती होती ती इन्कम टॅक्स ऑफिसर देत होता आणि एकंदर सगळे त्यामध्ये GIR नंबर त्यांनी यांनी दिलेला असल्यामुळं नंतर 1972 साली प्रॅक्टिकल कायद्यामध्ये 139A नावाचं एक सेक्शन किंवा कलम इंट्रोड्यूस करण्यात आलं आणि त्याद्वारे एक ऐच्छिक पर्याय, म्हणजे कोणाला कंपल्सरी नव्हतं तुम्हाला पाहिजे तर पॅनला ऍप्लिकेशन करा अशा पद्धतीचा ऐच्छिक कार्यक्रम त्यांनी 1972 साली सुरुवात केली. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही आता पॅन मागा जेणेकरून आम्हाला तुमचं असेसमेंट करायला सुलभता येईल. मग 1976 साली त्यांनी ठरवलं की बा हा जो काही पॅन नंबर आपण जो देतोय हा पॅन नंबर सगळ्यांना आता कंपल्सरी केला पाहिजे आणि याद्वारे फक्त आपल्याला आता पुढे कालक्रमणा करता येणार आहे. आणि म्हणून 1976 साली त्यांनी हे सगळं सुरुवात केली. पण 1976 साली जो काही आपला आज पॅन कार्ड आपण पॅन जो पाहतोय हा फार पूर्वीपासून जरी असला तरी ही सिस्टीम जी होती ही मॅन्युअली राबवली जात होती. त्यामुळे प्रत्येक ह्युमन एरर इंटरव्हेन्शन जे काही क्वेरीज होणार होत्या किंवा ज्या काही क्वेरीज किंवा मिस्टेक्स होणार होत्या त्या इथे होत होत्या आणि दॅट क्रिएटेड प्रॉब्लेम फॉर दी पॅन कार्ड सिस्टम. मध्ये 1995 साली सोडून देण्यात आली. नंतर आता सध्या तरी देशातील प्रत्येक जण जुनं कार्डच वापरत आहे. जे 1995 साली दिलेलं 72 सालापासून जो कार्ड आहे ते आपल्याला कार्ड आता नवीन जारी केलं जात आहे. आता सध्या भारतात 78 कोटीहून अधिक पॅन कार्ड जारी करण्यात आले आहेत. त्याच्यात AOP आहे, त्याच्यानंतर बिझनेस बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स आहे, ज्युरिडिकल पर्सन आहे, फॉर्म्स आहे, लिमिटेड कंपनी आहेत वगैरे वगैरे. 98% जे काही कार्ड आहेत हे 98% कार्ड इंडिव्हिज्युअल लोकांना तुमच्या माझ्यासारख्यांना देण्यात आले. नंतर पॅन मधील जो नंबर आहे त्याच्यामध्ये थोडीशी चर्चा करूया आपण. पण हा एकंदर अल्फान्यूमरिक 10 आकडी नंबर आहे आणि त्याची माहिती आपण थोडीशी घेऊयात. आणि महत्वाचं मुख्य कारण याचं आहे की आर्थिक जे व्यवहार आहेत तुमचे त्याच्यावर याद्वारे करडी नजर दिली जाते, हा त्याचा मुख्य गाभा आहे. नंतर आयत्याकडे खाते क्रमांक असणं अतिशय आवश्यक आहे. जर तुम्ही कर भरलाय का नाही हे करू शकताय. नंतर एखादा व्यवसाय सराव करत असेल तर त्याला देखील हे मॅन्डेटरी करण्यात आलाय. आणि म्हणून 1 रुपयाचा जर तुम्ही कर भरला तरी पॅन असणं हे आता मॅन्डेटरी आहे. मग तुम्ही 10 रुपये भरा, 1 लाख भरा, 10 कोटी भरा, 1 अब्ज भरा, सगळ्यात अजून 60 आहे. 10 रुपये भरायचे असले तरी पॅन मॅन्डेटरी आहे. दुसरा मॅन्डेटरी फॅक्टर तो असा आहे की जर वर्षभरात एखाद्या व्यक्तीची उलाढाल मी म्हणतोय उत्पन्न नाही उलाढाल म्हणजे त्याच्या खात्यामध्ये किंवा कॅश मध्ये एकंदर 5 लाख रुपयाचा टर्नओव्हर झाला असेल तर त्याला आवडो न आवडो त्यांनी पॅन हे ऍप्लिकेशन करायलाच पाहिजे, ऑप्शन नाही. तिसरा महत्वाचा मुद्दा जर पॅन नसेल तर त्याला ऑप्शन आहे 60 किंवा 61 नंबरचा फॉर्म त्यांनी भरून हे शेतकरी लोकांसाठी नॉर्मली फॉलो केलं जात आहे. आता पॅन कार्डवर जो काही तपशील असतो त्याच्यामध्ये कार्ड धारकाचं नाव असतंय, त्याच्या वडिलांचं नाव असतंय, जन्मतारीख असते, 10 वर्णाचा अल्फान्यूमरिक क्रमांक असतोय, कार्ड धारकाची स्वाक्षरी असते, फोटो असतोय आणि प्राप्तिकर विभागाचा टॅक्स भारताचा लोगो आणि होलोग्राफ देखील असतो. तर पॅन मोडर आवश्यक आहे ते मी तुम्हाला आता सांगितलंय. त्यामध्ये थोडस मी आता फास्ट जातो कारण आपल्याला आता हे पॅन कार्ड मधील अक्षरे आणि अंकाचा अर्थ काय हे थोडक्यात आपण बघूया. एकंदर हा 10 डिजिटचा कोड असतोय. त्याच्यातले पहिले 3 वर्ण जे असतात, पहिले 3 डिजिट जे असतात
ते AAA किंवा ZZZ यामधला कोणतेही 3 शब्द असतात. मग ते कोणते 3 शब्द घ्यायचे एखाद्या व्यक्तीला ते कम्प्युटर ठरवतो. म्हणजे तिथं काही कोणाचा हस्तक्षेप नाहीये. तो A आहे का ZZZ आहे का XXX आहे हे ते याच्यामध्ये काही ठरतच नाही. ते कम्प्युटर ठरवतो किती करायचं. चौथा वर्ण जो असतो तो तुम्ही कोणत्या प्रकारचे करदाते आहे या संदर्भात असतो. आता करदाते कोणते असतील तर हे असोसिएशन ऑफ पर्सन आहे. दुसरी बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स आहे. असोसिएशन ऑफ पर्सन म्हणजे भागीदारी असू शकते. त्याच्यानंतर काही ग्रुप समूह असू शकतोय. तेव्हा काही 2 लोकांपेक्षा अधिक लोक एकत्र येऊन काही व्यवसाय करतात त्याला असोसिएशन ऑफ पर्सन म्हणतात. आणि 2 लोक किंवा त्यापेक्षा अधिक लोक त्यांच्या इच्छे व्यतिरिक्त पण तिसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीच्या इच्छेखातर एकत्र येतात त्यावेळेला ती बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स होते. म्हणजे उदाहरणार्थ एक विवेक सर ऑफिसमध्ये आहे आणि त्यांचा एक ऑस्ट्रेलियामधला मित्र वारला पण त्यांनी मृत्यूपत्रात लिहून ठेवलं की विवेकनी आणि सारदांनी एक पार्टनरशिप करून माझा धंदा तिथला ऑस्ट्रेलियाचा चालवा. त्यांची नाही इच्छा माझी नाही इच्छा पण अल्टिमेटली बिझनेस चालू करण्यासाठी आम्हाला दोघांना एकत्र यायला लागणार आहे. दॅट इज कॉल्ड एज बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल. आमची इच्छा नाही आहे पण दुसऱ्याच्या इच्छेने आम्ही एकत्र आलो. कंपनी माहिती आहे, फर्म माहिती आहे, गव्हर्नमेंट माहिती आहे, हिंदू अव्यक्त कुटुंब देखील आपल्याला कल्पना आहे. लोकल अथॉरिटी, आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन म्हणजे विद्यापीठ वगैरे येतात आणि ट्रस्ट. नंतर 5वा शब्द जो आहे तो अर्जदाराच्या नावाचे किंवा आडनावाचे पहिले अक्षर. म्हणजे समजा आता उदाहरणार्थ तिथे लिहिलं की एखाद्या व्यक्तीचे नाव राजेश खन्ना आहे तर त्याच्या पॅन मधील 5वा वर्ण हा K असणार. म्हणजे तुमचं नाव किंवा नावपैकी एक काहीतरी त्याच्यामध्ये असेल. 6वा ते 9वा वर्ण हे 4 न्यूमरिक असतात. 001 ते 999 पर्यंत तो जी काही रक्कम किंवा जी काही आकडा असेल तो संगणक निवडतो. आणि शेवटचा वर्ण मात्र सगळ्यात महत्वाचा असतो तो ड्यून अल्गोरिदम जो आहे त्या अल्गोरिदमने ठरत असतो. त्यामुळे ABCD टू Z पर्यंत कोणताही शब्द तिथे येऊ शकतो आणि त्याच्यासाठी ओळख क्रमांकावरील ही गणिती पद्धत आहे हे यामध्ये लक्षात घ्या. त्यामुळे शेवटच्या शब्दापर्यंत आपल्याला काही कन्क्लुजन काढता येत नाही कारण आपल्याला तो अल्गोरिदम जो आहे तो आपल्याला पूर्ण त्याच्यातली कल्पना नसते. नंतर कोणाला आवश्यक आहे तर प्रचलित कायद्यानुसार सर्व प्रकारचे कर, नंतर सर्व प्रकारचे ट्रस्ट, सेवाभावी संस्था, संघटना, अल्पवयीन व्यक्ती, HUF भागीदाऱ्या या सगळ्यांना हा मॅन्डेटरी आहे. त्याला काही चॉईस नाही आहे. नंतर भारतातील पॅन कार्ड महत्वाचे का आहे? आर्थिक व्यवहारासाठी आहे, प्राप्तिकर भरताना किंवा कर परतावा म्हणजे रिफंड घेण्यासाठी महत्वाचं आहे आणि आधार क्रमांक रिटर्न भरण्यासाठी देखील आता त्यांनी यामध्ये अलाउ केला आहे. तर पॅन कार्ड हा आता ओळखीचा पुरावा म्हणून देखील आता मान्य करण्यात आलेला आहे. नंतर भारतातले कार्ड महत्वाचं का? तुम्हाला व्यवसाय नोंदणी करायचा असेल तर पॅन माहिती सादर करणं मॅन्डेटरी आहे. तुम्हाला चॉईस नाही आहे त्याच्यामध्ये. पॅन कार्ड मध्ये नाव, वय, छायाचित्र यासारखी माहिती असल्यामुळे वैध ओळख पुरावा मॅटर ऑफ आयडेंटिटी हे त्यामध्ये कव्हर केलं जात आहे. पॅन प्रत्येक गटासाठी युनिक असल्यामुळं त्याचा गैरवापर कर चुकवेगीच्या दृष्टीने किंवा इतर चुकीच्या मार्गासाठी जवळजवळ अशक्य आहे. आणि पॅन कार्डचा वापर वीज बिल, टेलिफोन, LPG आणि इंटरनेट यासारख्या युटिलिटी कनेक्शनचा लाभ घेण्यासाठी केला जाऊ शकतो. आता महाराष्ट्रात आईचे नाव असणे बंधनकारक आहे का? महाराष्ट्रात 1 मे 2024 पासून आधार, पॅन आणि इतर सरकारी कागदपत्रांमध्ये नाव असणे आता बंधनकारक केलेले आहे. म्हणजे आता तुम्ही कदाचित टीव्ही पाहत असाल अजितदादा पवार त्यांचं आशाताई आणि त्यांच्या वडिलांचं नाव वाटतात, देवेंद्रजी त्यांच्या आईचं आणि वडिलांचं नाव आणून ऐकलं तेव्हापासून माझ्या क्युरिओसिटी निर्माण झाली काय प्रॉब्लेम आहे म्हणून शोधलं हा तिथं प्रकार तिथं सांग. शालेय कागदपत्रे, मालमत्तेची कागदपत्रे, जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये व्यक्तींना त्यांचे आईचे नाव असणे महाराष्ट्र सरकारने बंधनकारक केले आहे. म्हणजे पर्याय तुम्हाला दिलेला नाही किंवा तुम्ही घाला किंवा नका करू असा प्रकार नाही. आता तुम्हाला ते बंधनकारक केलेले आहे. अनाथ विवाहित महिलांसाठी त्यांच्या नावानंतर त्यांच्या पतीचा नावाचा सध्याचा नियम कायम राहील. कारण त्यांना वडिलांचं नाव माहित असत नाहीये त्यामुळं वडिलांचं नाव येणार कसा असा प्रश्न आहे. आईचे नाव माहित नाही कसं काढणार त्यामुळे त्यांना सध्याच्या पतीचं नाव घालायला या नियमातून सूट देण्यात आली आहे. आणि महाराष्ट्र सरकारने 1 मे पासून सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे नाव आता अनिवार्य केले आहे. त्यामुळे आपल्याकडे प्रश्न असा निर्माण होतो आपण जर आता समजा काही ऍप्लिकेशन करणार असू
आपल्या आईचं नाव घालणं आवश्यक आहे का नाही? माझ्या दृष्टीने ते आवश्यक आहे. विवाहित स्त्रीनी पॅन अर्ज करताना आपल्या वडिलांचे नाव देणे आवश्यक आहे का? विवाहित स्त्रियांनी पॅन अर्ज करताना आपल्या वडिलांचे नाव देणे केवळ आवश्यकच नाही तर अनिवार्य आहे, मॅन्डेटरी आहे. काही स्त्रिया आपल्या पतीचे नाव देतात, ते सर्वदा चुकीचे आहे. कारण पॅन असणे ही जन्मभर असणारी कायमची व्यवस्था राहणार असल्याने कोणत्याही वेळी यातील माहिती सत्यच असली पाहिजे व बदलती नसली पाहिजे अशी इम्पॉर्टंट अपेक्षा आहे. स्त्रिया आपला नवरा बदलू शकतात पण वडील नाही, सबब त्यांचेच नाव असणे काळाची गरज आहे. हा एक महत्वाचा मुद्दा आपण समजून सांगितला, तो स्वतः याच्यामध्ये आला. आता पॅन कार्ड साठी ऍप्लिकेशन कसा करावा? एकंदर 3 कॅटेगरीज आहेत. एक तुम्हाला NHDL कडे ऍप्लिकेशन करता येतो, दुसरा तुमचा UTI कडे ऍप्लिकेशन करता येतो आणि तिसरा ऑफलाईन करता येतो. तर पॅन कार्ड अर्ज ऑनलाईन करता येतो, ऑफलाईन करता येतो आणि त्या पद्धतीने त्याप्रमाणे डुप्लिकेट साठी आणि ट्रिप्लिकेट साठी देखील त्यामध्ये ऍप्लिकेशन आपल्याला शक्य आहे. आता पॅन कार्ड साठी नवीन जर तुम्हाला पॅन करायचं असेल तर भारतीय नागरिक, अनिवासी, भारतीय भागीदारी संस्था, स्थानिक संस्था, याच्यात अनिवासी भारतीय म्हणजे रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट येतो. 49A भरणं आवश्यक आहे आणि परदेशी आणि परदेशी संस्थांनी 49AA फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि बाकीचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट त्यांना तिथं अटॅच करायला लागतात. डुप्लिकेट साठी सुद्धा पोचपावती घेऊनच तुम्हाला अर्जदार त्याचा मागोवा घेऊ शकतो. आता पॅन कार्ड साठी अर्ज करताना 2-3 गोष्टी तुम्हाला द्यायला लागतात. पहिली गोष्ट आयडेंटिटी प्रूफ, ऍड्रेस प्रूफ आणि तिसरा जो आहे तो जन्मतारखेचा पुरावा. यामध्ये ओळखीच्या पुराव्यामध्ये 7-8 डॉक्युमेंट्स आहेत. आधार कार्ड देऊ शकता, मतदार ओळखपत्र देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता, पासपोर्टची कॉपी देऊ शकता, रेशन कार्ड देऊ शकता, आर्म लायसन्स देऊ शकता, पेन्शनर कार्ड देऊ शकता, सरकारी फोटो ओळखपत्र देऊ शकता, केंद्र सरकारचे आरोग्य योजना कार्ड पण आपण देऊ शकता. याच्यामध्ये सगळी माहिती असली तर आयडेंटिटी प्रूफ विल बी सेट टू हॅव कंप्लाइड. नंतर पत्त्याचा पुरावा जो आहे तो पुन्हा आधार, स्वतःचा पती पत्नीचा पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पोस्ट ऑफिस किंवा बँक पासबुक, युटिलिटी बिल, मालमत्ता कर ऑर्डर, अधिवास प्रमाणपत्र, मालमत्ता नोंदणी हस्तगत, नियोक्ता प्रमाणपत्र, वॉटर बिल, क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट, पासपोर्ट, सरकारने जारी केलेले अधिवास प्रमाणपत्र, लग्नाचे प्रमाणपत्र, मॅट्रिकचे प्रमाणपत्र इत्यादी तुम्हाला त्यामध्ये देता येऊ शकते. कोणतेही एक द्यायचं आहे आणि तिसरं पण आहे त्याच्यातला एक द्यायचं आहे. आधार, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, मॅट्रिक विवाह प्रमाणपत्र सगळं द्यायला लागतं. पॅन कार्ड हे आयुष्यभरासाठी वैध आहे, म्हणजे एकदा तुम्ही काढलं की ते लाईफ टाईम आहे. कारण पत्त्यातील कोणत्याही बदलामुळे ते प्रभावित होणार नाही. म्हणजे तुमचा पत्ता आज एक असेल आणि तुम्ही दुसरीकडे चेंज केला असेल तर मनुष्य बदलत नाही, फक्त पत्ता बदलतोय. त्यामुळे आधार कार्ड जे पॅन कार्ड आहे ते कंटिन्युअसली कायम राहील. पॅन कार्ड नसलं तर काय? करपात्र ब्रॅकेट मध्ये उत्पन्न येत असल्यास पॅन कार्ड नसल्यामुळे पुढील परिणाम होऊ शकतात. मिळालेल्या कमाईवर आणि संपत्तीवर प्राप्तिकर भारताच्या प्राप्तिकर विभागाने निर्धारित केल्यानुसार लागेल. हा नियम परदेशी नागरिक आणि भारताबाहेर नोंदणीकृत कंपन्यांसाठी, करासाठी पात्र व्यक्ती, कंपन्या व सर्व संस्थांना देखील लागू आहे. म्हणजे टॅक्स भरायला लागेल हा पहिला मुद्दा. 10 लाख रुपयाची किमतीची गाडी किंवा प्रॉपर्टी ही तुम्हाला खरेदी करता येणार नाही. 10 लाखापर्यंत करता येईल, 10 लाखाच्या पुढची खरेदी करता येणार नाही. बँक खाते उघडण्यासाठी, मुदत ठेव ठेवण्यासाठी, आवर्ती ठेव ठेवण्यासाठी, तदनुषंगिक इतर क्रियाकलापांसाठी पॅन कार्ड हे मॅन्डेटरी आहे. नाहीतर तुम्हाला बँकेमध्ये ठेव सुद्धा ठेवता येणार नाही. 2 लाखापेक्षा अधिक रकमेचे रोखीचे व्यवहार करता येणार नाही आणि 50,000 रुपयापेक्षा अधिक रक्कम तुम्हाला कोणत्याही खात्यामध्ये जमा करता येणार नाही. आता निष्क्रिय पॅन झालं तर काय? आता निष्क्रिय पॅन म्हणजे काय आपण थोडक्यात एक लाईन मध्ये समजून घेऊया. निष्क्रिय पॅन म्हणजे असा पॅन ज्याचे संलग्नीकरण आधार कार्ड बरोबर झाले नाही. म्हणजे ज्याला लिंकिंग आपण म्हणतो, आधार आणि पॅन कार्ड हे लिंक करायला लागतात. ते जर लिंक झाले नाही तर त्याला पॅनला निष्क्रिय पॅन असं म्हटलं जातं. केंद्र सरकारने आधार कार्ड संबंध पॅन लिंक करण्याची वारंवार वाढवून दिलेली मुदत आता संपलेली आहे. वैयक्तिक 73.16 कोटी पॅन धारकांपैकी 60.52 कोटी पॅन धारकांनी
आधार कार्ड सोबत आपले पॅन लिंक केलेले आहे. परिणामी 12.64 कोटी पॅन धारकांनी आधार कार्ड सोबत आपले पॅन लिंक केलेले असल्याने अशा 12.64 कोटीपैकी 11.5 कोटी पॅन कार्ड केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने 1 जुलै 2023 नंतर निष्क्रिय केलेले आहे. त्यामुळे हे प्रत्यक्षात आता याचा उपयोग नाही. आता त्यांनी काय तोटा होणार आहे हा पुढल्या मुद्द्यामध्ये आहे. अशा निष्क्रिय पॅन कार्ड असलेल्या करदात्यांना कोणत्याही दिलेल्या उत्पन्नावर त्याला 206 किंवा 206 CC अंतर्गत दुप्पट दराने आता कर वसुली होणार आहे. म्हणजे 10% दर असेल तर त्याला 20% लागणार आहे. आणि महत्वाचा मुद्दा लास्ट लाईन ती महत्वाची आहे, निर्माण झाली की कोणतेही क्रेडिट न मिळता, म्हणजे नॉर्मली आपला TDS कापल्यानंतर तो TDS आपल्याला ऍडव्हान्स टॅक्स म्हणून भरता येतो, पण निष्क्रिय पॅन मध्ये जो डिडक्शन होईल ते तुम्हाला क्लेम करता येत नाही. दंड म्हणून रक्कम जमा होते, हा महत्वाचा मुद्दा यामध्ये लक्षात घ्या. त्यामुळे निष्क्रिय पॅन असणं आपल्या दृष्टीने डबल उद्दंड आहे आणि जे पैसे गेले ते पैसे दंड म्हणून द्यायचे आहे, एवढाच मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. कर कपात करणाऱ्यांनी वाढीव दराने कर कपात केली नाही तर प्राप्तिकर कायद्याच्या 271C अंतर्गत जितकी कमी कर कपात तितक्या रकमेची जबाबदारी कर कपात करणाऱ्यांवर निर्दिष्ट करण्यात आली आहे. याचा अर्थ असा, तर मी एम्प्लॉयर आहे आणि जुगल माझ्या याच्यामध्ये कन्सल्टंट आहे, तर अशा वेळेला मी त्याला जर 10% कर देणं डिडक्शन करणं गरजेचं होतं. 1 लाख रुपये दिले होते, मी 10,000 रुपये कापायला पाहिजे होते, ते 10,000 रुपये मी कापले नाही, तर हे 10,000 रुपये जुगलनी भरण्याची गरज नाही, ही जबाबदारी माझ्यावर फिक्स केली जाते या 271C सेक्शन अंतर्गत. त्यामुळे डिडक्शन करणाऱ्यावर ही जबाबदारी येते. हा महत्वाचा मुद्दा या निमित्ताने मी तुमच्या निदर्शनाला अपेक्षित आहे. निष्क्रिय पॅन कार्ड असलेल्या करदात्याची परिस्थिती जणू काही पॅन कार्ड कधी काढली नव्हतं अशा पद्धतीचा असेल, हा महत्वाचा मुद्दा यामध्ये आपण लक्षात घेऊया. आता ई पॅन कार्ड म्हणजे काय, आता आपण हा फॅक्च्युअल डेटा पाहिला, फिजिकल फॉर्मॅट मधला जो डेटा आहे तो पाहिला. आता यामध्ये आपण जो 10 शब्दाचा पाहिला तो 10 शब्द इथं पण आहे. पॅन कार्ड मध्ये 10 वर्णांची मांडणी असते, त्यात 6 शब्द आणि 4 अंकाचे मिश्रण असते. हा पॅन विशेषतः आर्थिक व्यवहारांसाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. प्राप्तिकर विभाग पॅन कार्ड जारी करतो, जे भारतातील सर्व नागरिकांसाठी एक अनिवार्य दस्तऐवज आहे. आता इथे शब्द जो वापरला आहे तो ऑल इंडियन सिटीजन्स आहे. त्यामुळं प्रत्येक भारतात जन्मणाऱ्या व्यक्तीने पॅन कार्ड काढणं हे आता या दृष्टीने काळाची गरज झाली आहे. आणि पारंपरिक कार्डचे डिजिटल स्वरूप म्हणजे ई पॅन कार्ड. म्हणजे ई पॅन कार्ड हे दुसरं तिसरं काही नाही आहे. आपला जो काही आपण पॅन कार्ड काढतो त्या पॅन कार्डचा इलेक्ट्रॉनिक फॉर्म म्हणजे ई पॅन आहे. पण हा महत्वाचा आहे कारण याच्यामध्ये काय फॉर्मॅट फिजिकल कार्डला एक जलद इको फ्रेंडली सिस्टम मध्ये कव्हर केला जातो आणि हा डिजिटल फॉर्म प्लॅटफॉर्मवर सहजपणे सगळं म्हणजे आपलं जे डिजिलॉक वगैरे लॉकर जो असतो त्यामध्ये हे आपल्याला कधी ठेवता येतं. आता पूर्वीच्या काळी आपल्याला एअरपोर्टला ते फिजिकल कार्ड घेऊन जायला लागत होतं, आता नुसतं ई पॅन दाखवलं तरी आपल्याला त्याच्या याच्यात शुल्क. आता हे ई पॅन कार्ड मिळणार कसं, एखाद्या व्यक्तीकडे वैध आधार क्रमांक असला तर ई पॅन कार्ड ताबडतोब मिळू शकतंय. आणि हे किती कालावधीमध्ये मिळू शकतंय, 10 मिनिटाच्या कालावधीमध्ये. म्हणजे हे आपल्याला एकंदर अशक्य वाटतंय पण हे मिळतंय ही सध्याची वस्तुस्थिती आहे. म्हणजे तुम्ही कधी जरी ऍप्लिकेशन केला फक्त 2-4 मिनिटं थांबा, माझ्या ऑफिसमध्ये तर 2-4 मिनिटच लागतात, पण हा 10 मिनिटाचा कालावधी सरकारने दिलाय म्हणून मग तो 10 मिनिटाचा कालावधी निधी गेलाय. पण 2 ते 3 मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्हाला ई पॅन कार्ड रंगीत स्वरूपामध्ये तुमच्या स्क्रीनवर उपलब्ध होत आहे. त्यामुळं ई पॅन आता काळाची गरज ठरणार आहे. फिजिकल फॉर्मॅट मध्ये जाऊ नका. फिजिकल फॉर्मॅट सांभाळण्याचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही जर फोन सांभाळू शकत असाल तर ई पॅन देखील तुम्हाला सांभाळणं अवघड नाहीये कारण ते तुमच्या फोन मध्ये आता तुमच्या डिजिलॉकर मध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. त्यामुळे हा महत्वाचा मुद्दा या निमित्ताने मला तुम्हाला सांगायचा आहे की ई पॅन आता 10 मिनिटाच्या कालावधीमध्ये उपलब्ध होत आहे आणि त्याची जी काही प्रोसेस आहे ती पण एवढी सोपी आहे जी आपण आता 2 मिनिटाच्या कालावधीमध्ये पाहणार आहोत. तर त्यामध्ये सर्व लोकांनी जेवढे लोक उपस्थित असतील तेवढ्यांनी 2 दिवसाच्या आत ई पॅन कार्ड काढून घेणं ही काळाची गरज ठरणार. ज्यांच्याकडे पॅन कार्ड नाही ते इन्कम टॅक्स वेबसाईटवर त्वरित ई पॅन कार्डसाठी विनामूल्य अर्ज करू शकतात. हा महत्वाचा मुद्दा कारण पैसे काही द्यायला लागणार नाही.
त्वरित ई पॅन कार्ड मिळवण्यासाठी अर्जदारांना पॅन कार्ड अर्ज भरण्याची किंवा कोणतेही कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. त्वरित ई पॅन कार्ड मिळवण्यासाठी त्यांना अर्जदार भारतीय रहिवासी असणं गरजेचं आहे. अर्जदाराने आधीच ई पॅन धारण केला नसला पाहिजे. अर्जदाराकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे. अर्जदाराकडे आधारशी लिंक केलेला सक्रिय मोबाईल फोन नंबर असणं आवश्यक आहे आणि अर्जदाराच्या आधारमध्ये त्याचे अपडेट केलेले आणि योग्य तपशील असणं गरजेचं आहे. आता कोणाकोणाकडनं तुम्ही करू शकताय? अर्जदार NSDL किंवा UTI वेबसाईटवर ई पॅन कार्ड साठी अर्ज करू शकता. आता याच्यात एक छोटासा टेक्निश मुद्दा आहे. जर तुम्ही इन्कम टॅक्सच्या वेबसाईट किंवा पोर्टलवर जाऊन जर तुम्ही ऍप्लिकेशन केला तर तो मोफत आहे. पण या ज्या दोन कमर्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत यांच्याकडनं जर तुम्ही ऍप्लिकेशन करून घेतला तर मात्र तुम्हाला थोडंसं शुल्क द्यावं लागणार आहे. नॉमिनल आहे 50, 60, 70 रुपयापर्यंत आहे. ती पण अमाऊंट मी पुढे दिली आहे तर त्यांना तुम्हाला तिथं पैसे द्यायला लागणार आहे. त्यामुळे चॉईस तुम्ही ठरवा की बा आपल्याला UTIच्या कडनं घ्यायचं आहे का इन्कम टॅक्सच्या साईट पर्यंत घ्यायचं आहे. इन्कम टॅक्सच्या साईट पर्यंत घेतलं तर 1 रुपया देखील त्याला चार्ज होणार नाही. फक्त इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर तरी करू शकता. फक्त त्यांचा आधार क्रमांक आणि आधार नोंदणी प्राप्त झाला की फक्त एक OTP येईल तुम्हाला आणि तो OTP आला की तुमची पॅन कार्ड जनरेट होईल. इतकं सोपं केलंय सरकारने, प्राप्तिकर विभागाने. तुमचा आधार क्रमांक द्यायचा, तुमचा पॅन नंबर द्यायचा आणि पटकन त्याच्यामधला ई पॅन तुम्ही जनरेट करू शकता. आता NS किंवा आता संक्षिप्त प्रक्रिया दिली आहे. NSDL किंवा UTIच्या वेबसाईटला भेट द्या. पॅन कार्ड अर्जावर प्रत्यक्ष पॅन कार्ड किंवा ई पॅन कार्ड प्राप्त करण्याचा पर्याय निवडा. दोन्हीपैकी तुम्हाला आवाज येते. पॅन अर्जावर तपशील भरा, कागदपत्रे अपलोड करा, फॉर्म दाखल करा, आवश्यक फी भरा, पावती क्रमांक मिळवा. ई पॅन कार्ड अर्जदाराच्या ईमेलवर लगेच पाठवले जाईल. हा महत्वाचा मुद्दा याच्यात सगळ्यात महत्वाचा आहे की पूर्वीच्या काळी आपल्याला असं वाटतं तुम्ही आपल्याला अर्ज केलाय एक 7-8 दिवसात कधीतरी येईल. पण ते आता या बाबतीत ई पॅनच्या संदर्भात नाहीये. तुम्ही दाखल करा, तुम्ही वळून मागे वहीपर्यंत तुमच्या इनबॉक्स मध्ये मेल आलेली असेल की तुमचा ई पॅन जनरेट झाला. त्यामुळं हा महत्वाचा मुद्दा यामध्ये लक्षात घ्या. 66 रुपयाला येतात. इन्कम टॅक्स ई फायलिंग पोर्टलवर झटपट. आता हा पण जो पाहिला तो नॉर्मल होता, हा आता झटपट आहे. झटपट म्हणजे आणखीन एक इम्प्रोवाइज व्हर्जन आहे त्याच्यामध्ये. इन्स्टंट ई पॅन म्हणतात त्याला. एक नुसतं ई पॅन आहे, एक इन्स्टंट ई पॅन. इन्स्टंट काही सेकंदवर थांबायची गरज नसेल त्याच्या त्यांनी इन्स्टंट ई पॅन वर जायचं आहे. आणि इन्स्टंट ई पॅन हे पण याच्यात शुल्क लागतंय. फक्त या 2 साईटवर गेला तर तुम्ही आणि एकंदर पैसे तुम्हाला भरावे लागतील. जर भौतिक स्वरूपामध्ये पाहिजे असेल तर 72 रुपये लागतील आणि पेपरलेस मोडद्वारे जर तुम्ही करणार असाल तर तुम्हाला 66 रुपये लागणार आहे या 2 साईटवर. आता पॅन कार्ड असेल तरच करता येणाऱ्या व्यवहारांची यादी मी तुम्हाला सांगितली आहे. एकाधिक पॅन कार्ड असण्याचे कायदेशीर परिणाम जे आहेत ते पण आपण विचारात घेतले पाहिजे. एकाधिक किंवा डुप्लिकेट पॅन कार्ड एकाच व्यक्तीला एकापेक्षा जास्त पॅन कार्ड किंवा पॅन क्रमांक जारी करणे होय. आयकर कायद्याच्या 139(7) नुसार कोणतीही व्यक्ती नवीन मालिकेअंतर्गत एकापेक्षा जास्त पॅन खाते क्रमांकासाठी अर्ज करू शकत नाही. सदर कार्ड ताब्यात घेऊ शकत नाही किंवा मिळू शकत नाही. एखाद्या व्यक्तीला याची माहिती नसताना अनावधानाने एकापेक्षा जास्त पॅन असणं हे शक्य आहे. तथापि एकाच पॅन कार्ड क्रमांकाच्या 2 भौतिक प्रती असणं बेकायदेशीर नाही. म्हणजे तुम्हाला तुमच्या पॅन कार्डच्या 10 कॉपीजही करता येतील, त्याला प्रॉब्लेम नाही. पण विविध नंबरच्या 2 कॉपीज असणं हा कायद्याने गुन्हा. तर पुढे एकापेक्षा जास्त क्रमांकाचे पॅन कार्ड बाळगणे हा दंडनीय गुन्हा आहे. अशा प्रकरणामध्ये प्राप्तिकर कायद्याच्या 272B अंतर्गत 10,000 रुपयाच्या दंडाला सामोरे जावे लागते. त्याखेरीज हा फौजदारी गुन्हा देखील आहे. तथापि सरकारी धोरणानुसार आतापर्यंत अशी कारवाई झालेली नाही. अनेक नागरिकांनी जुने पॅन कार्ड हरवले म्हणून नवीन पॅन अर्ज केल्यामुळं अशी परिस्थिती अनेक बाबतीत उद्भवली आहे. म्हणून सरकारने असा निर्णय घेतलेला आहे. पॅन कार्डचा पहिला अवतार काही अडचणींना सामोरा गेल्याने पॅन 2चा विचार करायला लागला. आता नक्की या पॅन कार्ड 1 मध्ये काय डेफिशियन्सी होती ते आता थोडक्यात 4 मुद्दे आहेत तेवढे आपण विचारात घेऊ. नागरिकांना त्यांच्या अर्जानुसार दिलेला पॅन क्रमांकाच्या नोंदणी करण्यासाठी कोणताही डेटाबेस नव्हता.
म्हणजे मी जर समजा एखादा डुप्लिकेट मागितला तर आम्ही त्याच्यावर कॉपी मागायचो आणि त्या कॉपीची कॉपी करून आम्ही त्यांना काय करायचो, परत त्यांना पाठवून द्यायचो. म्हणजे अशा प्रकारचा त्यांच्याकडे विपुल स्वरूपामध्ये डेटाबेस नसल्यामुळं की विवेक वेलणकरांचा हा नंबर आमच्याकडे उपलब्ध आहे आणि त्याची आम्ही प्रिंट करून देतो असं कधी झालं नाही. कारण डेटाबेस नव्हता. ऍज पर डिमांड, आज तू काय मला शर्ट शिवाय दिला, मी शर्ट सुद्धा परत केला, माझ्याकडे रेकॉर्ड नाही. म्हणजे अशा पद्धतीचा ही माहिती असल्यामुळं हा डेटाबेस 10 मध्ये नव्हता आणि अत्यंत मर्यादित स्वरूपाची माहिती म्हणजे नाव, फोन एवढीच फक्त माहिती त्यांच्याकडे उपलब्ध होती. जी काही आता आपण पाहतो FATF किंवा या संदर्भातले जे काही टेररिस्ट ऍक्टिव्हिटी त्या संदर्भातली जी काही पॅन बेस्ड माहिती गोळा केली जाते ती स्वरूपाची कोणतीही माहिती या डेटाबेस मध्ये नव्हती. नंतर पॅन धारकांसाठी संग्रहित केलेला डेटा चांगला संरचित नव्हता. म्हणजे कोणतीही माहिती कुठल्याही ठिकाणी उपलब्ध होती. तुम्हाला माहिती आहे कॉम्प्युटरमध्ये एखादी माहिती गेली तर कुठल्या तरी एका कोपऱ्यामध्ये ती जाते, दुसरा माहिती आली तर तिसऱ्या कोपऱ्यामध्ये जाते. आपल्याला त्याचं संकलन करणे कठीण असतं. तसा प्रकार या पॅन धारकासाठी होता. नंतर नाव, पत्ता इत्यादी सारखी काही प्राथमिक तपशिलाशिवाय कोणतीही तपशीलवार माहिती या डेटाबेस मध्ये कॅप्चर केलेली नव्हती. चौथा मुद्दा सर पुढे. पॅन कार्ड जारी करणारे कोणतेही केंद्रीकृत म्हणजे सेंट्रलाइज्ड प्राधिकरण नव्हते. परिणामी भिन्न केंद्रे देशातील वेगवेगळ्या व्यक्तींना समान क्रमांक वाटप करू शकतील अशी शक्यता निर्माण झाली. एकंदर 3 युनिट्स होते जे पॅन कार्ड इश्यू करू शकत होते आणि त्यामुळे झालं काय की एकमेकांचं कोऑर्डिनेशन नसलं तर कम्प्युटर एखाद्याला अशी पण पॅन कार्ड जनरेट करू शकतो की जो ओनली इश्यू केलाय ओनली पण इश्यू केला. त्यामुळे अशा गोष्टी घडल्या की अशा गोष्टी निदर्शनाला आल्या की एक पॅन क्रमांक किमान 23 जणांना इश्यू झाला होता. इथं मी 1 किंवा अधिकांना दिला आहे पण कॉन्क्रीट केस जी सरकारकडे उपलब्ध आहे तो 23 जणांना इश्यू केला होता आणि त्यामुळे काय झालं की या 23 लोकांना आल्यामुळं एकाच उत्पन्न 23 लोकांमध्ये तेच उत्पन्न दर्शवलं गेलं आणि त्यामुळं प्रत्यक्षात माझं उत्पन्न नसताना दुसऱ्या 22 लोकांचं उत्पन्न माझ्यामध्ये आलंय आणि इतर लोकांचं जे उत्पन्न त्यांच्या याच्यात माझं उत्पन्न त्याच्यात समाविष्ट झालंय. आणि या गोष्टी दूर करता करता प्राप्तिकर विभागाला मोठ्या प्रमाणामध्ये डिफिकल्टी फेस करावी लागली होती. पॅन क्रमांक हा कायमस्वरूपी नव्हता कारण धारकाच्या पत्त्यानुसार तो बदलत होता. म्हणजे समजा जर महाराष्ट्रातून बंगालला तो शिफ्ट झाला तर त्याचा पॅन क्रमांक पूर्वी बदलत होता. आता तसा बदलत नाहीये किंवा कुठे पॅन किंवा क्लोनिंगची शक्यता देखील त्यावेळेला नाकारता येणे शक्य नव्हते. सर आता पॅन 2 प्रकल्प नक्की काय? केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 25 नोव्हेंबर रोजी 2.0 उपक्रम सुरू केल्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 1435 कोटी रुपयाच्या या प्रकल्पाला मंजुरी अगोदर दिली होती. आता केंद्रीय सरकारचा हा उपक्रम डिजिटल इंडियाच्या व्हिजनचा एक भाग आहे. म्हणजे सरकारला डिजिटल इंडिया करायचा तो एक स्कोप आहे. त्यांच्या डोक्यात जे काही ड्रीम आहे त्या ड्रीम मध्ये फिजिकल फॉर्मॅट मधलं पॅन कार्ड हे अपेक्षित नाही. त्यांना आपण आपलं पॅन कार्ड हे इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये किंवा आपण कॅरी करून जाणाऱ्या फोन मध्ये असणार किंवा इलेक्ट्रॉनिक मेल मध्ये असणार अशी अपेक्षित आहे आणि म्हणून त्यांनी हा डिजिटल इंडिया व्हिजनचा एक भाग मानला. या माध्यमातून आता पॅन आता सरकारी संस्थांद्वारे व्यवस्थित सर्व डिजिटल प्रणालीमध्ये कॉमन बिझनेस आयडेंटिफायर म्हणून काम करेल. याचा अर्थ असा की जे आपल्याकडे 2-3 आयडेंटिफायर पासपोर्ट मध्ये डिफरंट आयडेंटिफायर, आपल्या इन्कम टॅक्स मध्ये डिफरंट आयडेंटिफायर, प्रॉपर्टी कार्ड मध्ये आणखी डिफरंट आयडेंटिटी. आता त्याने सांगितलंय नाही, आता तुम्हाला एक कॉमन आयडेंटिफायर मिळणार आणि तो पॅन असणार. त्यामुळे पॅनचं पूर्वीच्या पेक्षा आताचं जे महत्व आहे ते मोठ्या प्रमाणात काय होणार आहे, वाढणार आहे आणि त्या दृष्टीने आपण पॅनकडे सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे. आता हा ई गव्हर्नन्स प्रकल्प आहे. करदात्याच्या नोंदणी सेवांच्या व्यवसाय प्रक्रियेचे पुनर्अभियांत्रिकी करण्यासाठी व्यवस्थापित करण्यात आला आहे. नवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करून पॅन सेवांचा दर्जा वाढवणं. आता पॅन सेवा काय काय आहे ते आपण बघूया. दर्जा वाढवणं हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. या प्रकल्पांतर्गत प्राप्तिकर विभाग सर्व अर्जदारांना पॅन क्रमांक कार्डाचे वाटप, त्यातील होणाऱ्या बदलांची ताजी नोंद व पॅन माहिती सुधारणा संबंधित प्रक्रिया एकत्र करीत आहे जेणेकरून उत्तम सेवा प्रदान करता येऊ शकणार आहे. म्हणजे आता ते काय होणार आहे, आता या ज्या काही 3 संस्था आहेत या 3 संस्थांना अधिकार दिले ते तुम्ही पॅन वाटप करा, मॉडिफिकेशन करा. त्यामुळे व्हायचं काय, युटीआय कडे जर पॅन घेतलेला असता तर मी जायचो याच्या एनएसडीएल कडे मॉडिफिकेशन
आणि आणखी दुसऱ्या ठिकाणी जायचं, त्यामुळे तो त्याच्याकडे डेटाबेस नसायचा, त्यांनी प्रॉब्लेम निर्माण व्हायचे. आता त्यांनी काय केलंय, सगळ्या तिन्ही संस्थांच्या कडले जे काही अधिकार आहेत ते आता प्राप्तिकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. त्यामुळे आता या 3 संस्थांकडे जाण्याची गरज नाही, आता फक्त प्राप्तिकर विभागाकडे जायचं. त्यांच्या जे डिपार्टमेंट पॅन डिपार्टमेंट जे आहे त्या पॅन डिपार्टमेंट कडे जाऊन आपल्याला आता पुढे जायचं. सर पुढे आता या पॅन 2 प्रकल्पाअंतर्गत गतिमान क्यूआर कोड, डायनॅमिक क्यूआर कोड, क्विक रिस्पॉन्स कोड. क्यूआर कोड म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड. क्विक रिस्पॉन्स म्हणजे नुसतं आपण त्याला स्कॅन करायचं, यू विल गेट द एंटायर इन्फॉर्मेशन. मग ते 1 पानाची असो, 10 पानाची असो, त्याचे 4 पानाची असो, या क्यूआर कोड मध्ये जी माहिती लिहिलेली असेल ती माहिती वाचायला तुम्हाला वेळ लागेल, पण ती माहिती जनरेट करायला 1 सेकंदाचा कालावधी लागणार आहे. आणि म्हणून त्याला डायनॅमिक क्यूआर कोड असं म्हटलं जात आहे. मागचा जो क्यूआर कोड होता त्या क्यूआर कोड मध्ये काय होतं की फक्त तुमचं नाव यायचं, फक्त डेट ऑफ बर्थ यायची. आता हे सगळं तुम्हाला माहित असायचं, त्याच्यात आणखीन काय वेगळं माहिती मिळणार आहे. पण समजा त्यांनी काही उल्लेख केले असते किंवा आर्थिक याच्यामध्ये गडबडीमध्ये सापडला असेल तर ते जर क्यूआर कोड मध्ये जर नोंद झालेली असेल तर ती माहिती सगळी तुम्हाला काय होऊ शकेल, आता कळू शकणार आहे. आणि जर ती त्यामध्ये इम्बेडेड असेल तर, नाहीतर क्यूआर कोड मध्ये माहिती नसेल तर ती माहिती तुम्हाला मिळणं अशक्य आहे. पण कॉमन याच्या दृष्टीने पाहायचं झालं तर गतिमान क्यूआर कोड जो आहे हा सुविधा प्रदान करण्यासाठी हा नवीन प्रणाली जी आहे ती मोठी अपग्रेड केली जाणार आहे. म्हणजे जसं आपण पाहतो टॅलीचं 3.4 होतं, 5 व्हर्जन आलं, 6 व्हर्जन आलं, ERP आलं आणि आता टॅली प्राईम आलं. आता टॅलीचं जे आहे फक्त अपग्रेडेड व्हर्जन आहे, तसं हे पॅन कार्डचं अपग्रेडेड व्हर्जन आहे. याची गुणवत्ता आपण वाढवतोय एवढाच फक्त प्रकार आहे. आता यानंतरचं पॅन कार्ड जे असणार आहे ते पूर्णपणे पेपरलेस आणि ऑनलाईन असणार आहे. त्यामुळे पॅन कार्ड तुम्हाला भौतिक स्वरूपात मिळेल, पण 99.99% केसेस मध्ये ते काय असणार आहे, पेपरलेस असणार आहे आणि ऑनलाईन असणार आहे. त्यामुळे 3-4 वेगळ्या कॉमन बिझनेस आयडेंटिटीज पैकी आता फक्त एकच ओळख करता असणार आहे, आयडेंटिफायर आहे, आणि तो आयडेंटिफायर असणार आहे पॅन कॉमन बिझनेस आयडेंटिफायर मध्ये. त्याचे महत्व मोठ्या प्रमाणात आता वाढणार. नंतर हा टॅनच्या संदर्भात माहिती बदलली, पण टॅन बद्दल आपण आज बोलणार नाहीये. सर पुढे आता इतर सेटअप पेक्षा म्हणजे जुन्या सेटअप पेक्षा हा पॅन 2 जरा वेगळा कसा. पहिला मुद्दा जो सांगितला प्लॅटफॉर्मचे एकत्रीकरण. सध्या पॅन संबंधित विकेंद्रित सेवा 3 वेगवेगळ्या पोर्टलवर सध्या उपलब्ध आहे. ई फायलिंग पोर्टलवर आपण इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करतो. UTITI पोर्टल आणि प्रोटीन ज्याला आपण NSDL म्हणतो, इथं बाकीच्या सेवा प्रदान केल्या म्हणजे TDS असेल, म्हणजे पॅन कार्ड लिंकच्या ज्या काही सेवा आहेत त्या 3 ठिकाणी आता काय होत आहेत, विखुरल्या गेलेल्या आहेत. आता या पॅन 2 प्रकल्पामध्ये सर्व पॅन आणि टॅन संबंधित सर्व सेवा प्राप्तिकर विभागाच्या एकाच केंद्रीकरण केलेल्या पोर्टलवर दिल्या जाणार आहेत. म्हणजे आता या सेंट्रलाइज होणार आहेत, आता डिसेंट्रलाइज आहेत, ते आता सेंट्रलाइज होणार आहेत. आणि पोर्टलवर पॅन आणि टॅनशी संबंधित सर्व सुरुवातीपासून शेवटपर्यंत, म्हणजे तुमचा जन्म झाल्यापासून तुम्ही D-Day पर्यंत तुमची जी काही ऍक्टिव्हिटी पॅन मध्ये असणार आहे ती एकाच ठिकाणी असणार आहे आणि ती एकाच वेबसाईटवर प्राप्तिकर विभागाच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळणार. नंतर सुधारणा, दुरुस्ती, ऑनलाईन प्रमाणीकरण, पॅन डिस्ट्रिक्ट कर निर्धारण अधिकारी कोड आहे, जाणून घ्या हा पर्याय. आधार पॅन लिंकिंग, करदात्याने स्वतःची पॅन खाते जमा करणे, ई पॅन साठी विनंती, पॅन कार्ड पुन्हा प्रिंट करण्याची विनंती, इत्यादी सर्व ऑप्शन जे पर्याय असतात त्या पर्याय जेवढे असतील ते सगळे तुम्हाला आता प्राप्तिकर विभागाच्या साईटवर तुम्हाला मिळणार. हा पहिला मुद्दा झाला. प्लॅटफॉर्मचं एकत्रीकरण हा नवीन मुद्दा पॅन 2 मध्ये आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा कागद रहित प्रक्रियेसाठी तंत्रज्ञानाचा वापर. म्हणजे पूर्वी आपण पॅन कार्ड पुष्ट्याच्या किंवा याच्या स्वरूपात कार्ड स्वरूपामध्ये आपल्याला मिळत होतं. आता या नवीन याच्यामध्ये संपूर्णपणे ऑनलाईन कागद रहित प्रक्रिया पेपरलेस राबवली जाणार आहे. त्यामुळे शक्यतो कुणी ऑफलाईन केलेला लवकर त्याचं असेसमेंट किंवा होणार नाही असं त्यांना या निमित्तानं सांगायचं. तिसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो करदात्याची सुविधा. पहिला मुद्दा सेंट्रलाइज करतोय, दुसरा पेपरलेस पाहिला आणि बेनिफिट्स अँड बेनिफिशियरी ऑफ टॅक्स पेअर. आता पॅनची वाटप अपडेट सुधारणा पूर्वी पहिलीतून करायला लागत होती, आता ती सुधारणा विनामूल्य केली जाणार आहे. दुसरा मुद्दा ई पॅन नोंदणीकृत मेल आयडी वर पाठवलं जाणार आहे. भौतिक पॅन कार्ड साठी, भौतिक म्हणजे फिजिकल फॉर्मॅट साठी तुम्हाला अजून 50 रुपये
तुम्हाला त्यामध्ये पाठवावे लागणार आहे. भारताबाहेर कार्ड वितरणासाठी अर्जदाराकडून 15 रुपये द्यायला लागणार, जास्त अधिक त्याचं पोस्टेज तिकीटाचं मूल्य पण आकारलं जाणार. म्हणजे अनिवासी मनुष्य असेल तर त्याला 15 रुपये आणखी जास्त द्यायला लागतील. 15 रुपये 50 रुपये अधिक 15 रुपये असे 65 रुपये प्लस पोस्टेज एवढं त्या नॉन रेसिडेंट व्यक्तीला भरायला लागणार. आता विद्यमान पॅन कार्ड धारकांना उच्च स्तर केलेल्या प्रणाली अंतर्गत नवीन पॅन साठी अर्ज करणे आवश्यक आहे का? पॅन क्रमांक बदलण्याची गरज आहे का? आणि काही लोकांना अतिशय हा प्रश्न पडलाय की आता 1 वरून 2 मध्ये जातोय, तर आपल्याला पुन्हा नवीन ऍप्लिकेशन करणं गरजेचं आहे का? पण जुना पॅन कार्डचा नंबर आपल्याला जाणार आहे की आणखी काही त्याच्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे का? त्याला अर्ज केला पाहिजे का? नवीन अर्ज आपल्याला क्रमांक मिळणार का? अशा अनेक शंका त्यांच्या मनामध्ये उपस्थित झालेल्या आहेत. त्यामुळं एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, आपण फक्त पॅनचं अपग्रेडेशन करतोय. अपग्रेडेशन याचा अर्थ आपण उच्च गुणवत्तेमध्ये जातोय. म्हणजे जुने जे काही आपले डेटा आहे, जुनी जी काही माहिती आहे त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाहीये. त्यामुळे तुमचं नाव आहे ते नाव कायम राहणार आहे, तुमच्या वडिलांचं नाव आहे ते पण कायम राहणार आहे, तुमची जन्मतारीख तीच कायम राहणार आहे आणि इतर जी काही माहिती त्या पॅन कार्ड मध्ये आहे ती पण कायम राहणार आहे. फक्त काय बदलणार आहे? QR कोड बदलणार आहे. क्विक रिस्पॉन्स कोड जो आहे तो फक्त बदलणार आहे, तो आता डायनेमिक होणार आहे. एवढंच महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. कुठलाही क्रमांक तुमचा बदलला जाणार नाही, हे पण महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. लोकांना त्यांच्या पॅन मध्ये आता काही लोक अशी मी पाहिले की त्यांचा वर्षानुवर्ष जुना पत्ता आहे आणि प्रत्यक्षात ते दुसऱ्या पत्त्यावर राहतात, पण त्यांनी जो काही ऍप्लिकेशन करून तुमचा पॅन कार्ड वरील पत्ता बदलायला पाहिजे होता कधी त्यांनी बदलला नाही. अशा याला काय केलं पाहिजे तर त्याच्यात विद्यमान पॅन धारकांना त्यांच्या विद्यमान पॅन मधील तपशील, ईमेल, मोबाईल पत्ता किंवा नाव, जन्मतारीख इत्यादी सारख्या लोकसंख्या शास्त्रीय तपशिलांमध्ये कोणतीही सुधारणा ताजी नोंद करायची असल्यास ते पॅन 2 प्रकल्प सुरू झाल्यानंतर विनामूल्य करू शकतात. पूर्वीच्या काळी पैसे द्यायला लागत होते म्हणून लोक उत्सुक नव्हते, म्हणून सरकारने याच्यात एक मार्ग काढलाय किंवा सगळ्यांना मोफत त्यांनी जेणेकरून माहिती सगळ्यांची वेळेवर बरोबर येईल आणि म्हणून त्याचा विनामूल्य त्यांनी यामध्ये घोषित केलाय. पॅन धारक खालील संकेतस्थळाला भेट देऊन ईमेल, मोबाईल पत्ता दुरुस्तीसाठी आधार ऑनलाईन सुविधेचा मोफत लाभ घेऊ शकता. आता पुढल्या 2 साईट आहेत त्याबद्दल मी काय बोलत नाही, त्या तुम्हाला मिळतील. पॅन तपशील, ताजी नोंद, दुरुस्ती, सुधारण्याच्या इतर कोणत्याही बाबतीत पॅन धारक सध्याच्या प्रक्रियेचा वापर करून प्रत्यक्ष केंद्रांना भेट देऊन देखील, आता हे पुण्यामध्ये भारताचं केंद्र आहे, पुण्यामध्ये संपूर्ण भारताचं पॅन कार्डचं जे काही प्रिंटिंग होतं ते आपल्या मॉडेल कॉलनीमध्ये दीप बंगल्याच्या जवळ त्यांचं ऑफिस आहे, तिथे सगळं तयार होतं. त्यामुळे भारतामधले सगळे जे पॅन कार्ड आहे आपल्याला जर प्रत्यक्ष भेट देऊन सुद्धा आपल्याला त्यामध्ये आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो किंवा ऑफलाईन अर्ज करू शकतो. नंतर बऱ्याच लोकांनी त्यांचे पॅन कार्ड नोंदीत असणारे पत्ते बदललेले नाहीत, जुनेच पत्ते आधी काळात ठरवलेले आहेत. तर मग नवीन पॅन कसं मिळणार? त्यांना जर पत्ताच माहित नसेल, ईमेल जर माहित नसेल तर हा त्यांना नवीन पॅन कार्ड जाणार कसं? पॅन धारकाने त्यांच्या विद्यमान पॅन मध्ये कोणत्याही नोंदी दुरुस्तीसाठी विनंती केल्याशिवाय कोणतेही नवीन पॅन कार्ड वितरित केले जाणार नाही. म्हणजे तुम्ही जर डोक्यात असेल तुमच्या किंवा आता आपण आरामात बसून राहू आणि आपला जो काही नवीन ई पॅन आहे तो आपल्याला एका दिवशी आपल्या ईमेलच्या इनबॉक्स मध्ये येऊन पडेल, तर तसं होणार नाही. आपल्याला अर्ज करावा लागणार आहे. अर्जामध्ये जी काही माहिती तुम्ही त्याला द्याल त्या माहितीच्या आधारे पुढल्या जुन्या माहितीची ती पडताळणी केली जाईल आणि मगच तुम्हाला ती माहिती येणार आहे. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारकडनं एकतर्फी किंवा एकांकी कोणती माहिती पॅन कार्ड संदर्भात तुमच्याकडे येणार नाही. जर तुम्ही अर्ज केला तरच या संदर्भात तुम्हाला माहिती मिळेल. 2 संकेतस्थळ पुढे. पॅन 2 अंतर्गत माझे पॅन कार्ड बदलण्याची आवश्यकता आहे का? नक्की नाही. पॅन धारकांना पॅन कार्ड मध्ये कोणतीही नवीन दुरुस्ती सुधारणा हवी असल्यासच फक्त पॅन कार्ड बदललं जाईल. तथापि सर्वांनीच, आता हा माझा सल्ला आहे, तथापि सर्वांनीच नवीन ई पॅन कार्ड साठी अर्ज करायला हवा, जेणेकरून नवीन पॅन कार्ड मधील फायदेशीर बदल तुम्हाला अनुभवता येतील. हा एक सल्ला आहे. आता हा मानायचा न मानायचा हा सगळं तुमच्या अधिकाराचा भाग आहे, पण ई पॅन कार्ड मध्ये ई पॅन कार्ड असणं, प्रत्येकाच्या घरात असणं, ताजं असणं आणि लेटेस्ट इन्फॉर्मेशनचं असणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून हा सल्ला आहे.
बदलाशिवाय असणारे जुने म्हणजे विद्यमान वैध पॅन कार्ड 2 अंतर्गत देखील वैधच असणार आहे, स्टॅच्युटरी लिगल असणार आहे. त्यामुळे तुम्ही जर ई पॅन घेतला नाही, नवीन 2.0 मध्ये ऍप्लिकेशन केला नाही, तरी तुमचं जुनं कार्ड आहे ते इंटॅक्ट राहणार आहे. त्याच्यात कोणताही बदल किंवा पत्र लिहून काही माहिती मिळवण्याची ऍड करण्याची काही गरज नाही. ज्यावेळी पॅन आणि आधार कार्ड एकमेकांशी संलग्न असतील त्यावेळी ते सदर पॅन कार्ड वैध मानलं जाईल. इथे 2 ठिकाणी वैध शब्द वापरले, वैध पॅन कार्ड. त्या वैध पॅन कार्ड म्हणजे काय, जर तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक असेल तर. नंतर नवीन पॅन कार्ड कधी वितरित केलं जाणार आहे? नवीन पॅन धारकाने त्याच्या विद्यमान पॅन मध्ये कोणत्याही मुदत बदल केल्याशिवाय कोणतेही नवीन पॅन कार्ड वितरित केले जाणार नाही. या पॅन धारकांना त्यांचा जुना पत्ता दुरुस्त करायचा असेल ते खालील संकेतस्थळाला भेट देऊन आधार आधारित ऑनलाईन सुविधा वापरून विनामूल्य दुरुस्ती करू शकतात. त्यानुसार पॅन डेटाबेस मध्ये पत्ता सुधारित केला जाईल आणि मग तुम्हाला नवीन पॅनची वितरित केलं जाईल. पुढे क्विक रिस्पॉन्स कोड लोकांना कशासाठी मदत करेल? आता 2017-18 या आर्थिक वर्षापासून पॅन कार्ड मध्ये QR कोड समाविष्ट करण्यात आला. म्हणजे लोकांना असं वाटते की बाबा QR कोड नवीन आलाय. QR कोड नवीन नाहीये. QR कोड 2017-18 पासून पॅन मध्ये आहे. फक्त आता त्यामध्ये काय होतं, 2 मध्ये जो काही प्रकल्प अंतर्गत जो QR कोड आहे तो डायनॅमिक QR कोड आहे. डायनॅमिक म्हणजे गतिमान QR कोड आहे आणि पूर्वीच्या ह्याच्यामध्ये तो फक्त QR कोड होता. गतिमान असणं महत्वाचं आहे. गतिमान याचा अर्थ एका ठिकाणी तो स्टॅग्नंट नाहीये, म्हणजे पहिल्यांदा माहिती घेतली तिथंच थांबला असं नाहीये. यानंतरची सगळी माहिती आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये जो संकलित करेल त्याला म्हणायचं डायनॅमिक QR कोड आणि तो डायनॅमिक QR कोड इथं त्यांनी समाविष्ट केलाय. नंतर QR कोड शिवाय जुने पॅन कार्ड असलेल्या पॅन धारकांना सध्याच्या पॅन 1.0 इकोसिस्टीम मध्ये तसेच पॅन 2 मध्ये QR कोड असलेल्या नवीन कार्डासाठी अर्ज करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. त्यांना एक सिस्टीम मध्ये राहायचं असेल पण 2 ची माहिती पाहिजे असेल ती पण तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकेल. QR कोड पॅन व पॅन मधील तपशील खात्रीशीर असल्या संदर्भात माहिती प्रमाणित करण्यास मदत करतो. म्हणजे QR कोड तुम्ही स्कॅन करा, जी काही माहिती आहे ही माहिती भारतीय सरकारद्वारे प्राप्तिकर विभागाद्वारे स्टँडर्डाइज सर्टिफाय केलेली आहे असं मानलं जाईल. त्यामुळे ती माहिती अतिशय ऑथेंटिक असणार आहे आणि ती माहिती कोणी कर्जदार विक्रेता कोणी असेल त्यांना तो पॅन कार्ड माहिती पाहिजे असेल ते त्याच्यावर रिलाय होऊ शकतात असा या संदर्भातला अर्थ आहे. नंतर QR कोड तपशील करण्यासाठी एक विशिष्ट QR रीडर ऍप देखील उपलब्ध आहे. म्हणजे समजा तुम्हाला तुमच्या जुन्या मोबाईलद्वारे जर तो QR कोड वाचता आला नाही तर तुमच्यासाठी एक रीडर ऍप तुम्हाला तिथे डाउनलोड करता येतो आणि तो रीडर ऍप तुम्ही डाउनलोड केला की त्या रीडर ऍप द्वारे तुम्हाला सगळी माहिती, तुमचा स्मार्टफोन जरी स्मार्ट नसला तरी स्मार्ट नसला तरी ऍप द्वारे तुम्ही काय करू शकता, तो स्मार्ट बनवू शकता आणि अकॉर्डिंगली तुम्हाला ती माहिती सगळी कळू शकते. सदर रीडर फोटो, स्वाक्षरी, कार्ड धारकाचे नाव, वडिलांच्या आईचे नाव, जन्मतारीख यासारखे संपूर्ण तपशील रीडर ऍप तुम्हाला सांगू शकतो. क्विक रिस्पॉन्स कोड लोकांना कशासाठी मदत करेल? नवीन कार्डवर पूर्वीप्रमाणे QR कोड असणार आहे, तथापि हा पूर्वीच्या कोडच्या मानाने अधिक गतिमान असणार आहे. याचा अर्थ करदात्याच्या बदलाच्या ताज्या नोंदी तो ग्रहण करून ठेवणार आहे. नव्या कार्ड मध्ये अधिकृत नाव व पत्ता बदलता येणार आहे. धारक फोटो देखील बदलू शकतो, हा एक महत्त्वाचा मुद्दा नवीन मध्ये आहे. QR कोड स्कॅन करून अंतर्भूत माहितीची थेट पडताळणी करू शकतो. व्हेरिफिकेशन होणं हे महत्त्वाचं आहे आणि ते या QR कोड स्कॅन करून तुम्हाला व्हेरीफाय करता येऊ शकते. नंतर QR कोड मध्ये नाव, जन्मतारीख, पॅन क्रमांक इत्यादी एन्क्रिप्टेड स्वरूपात असल्याने अधिक बोलके असणार. म्हणजे प्रत्यक्षात ते वाचता येणार नाही, पण जेव्हा तुम्ही स्कॅन कराल तेव्हा ती सगळी माहिती काय येणार आहे तुम्हाला पाहता येणार. QR कोड मध्ये पूर्वीसारखी सुरक्षितता आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी त्याला आळा घालण्यासाठी मदत होईल. QR कोड मध्ये नकली पॅन कार्ड बनवण्याचे प्रमाण कमी होईल. नाहीसा होईल असं मी म्हटलं नाही, कमी होईल असा शब्द वापरला. मोबाईल ऍप किंवा पोर्टलद्वारे QR कोड स्कॅन करून लगेचच माहिती तुम्हाला मिळवता येऊ शकते. आता शेवटच्या 2 स्लाइड्स आहेत. अंतिम सल्ला काय? म्हणजे आता आपण थोडस 45 मिनिटाच्या संभाषणामध्ये चर्चा केली, पण त्यामध्ये टेक अवे जे पॉइंट्स आहेत हे 8 नक्की पॉइंट्स काय आहेत त्यामध्ये एंटायर डिस्कशन मध्ये ते मुद्दे येतात. सर्व करदात्यांनी ई पॅन साठी अर्ज करावा.
कारण सध्या ते मोफत पुरवले जाणार आहे आणि त्याचे अनेक फायदे आहेत, विशेषतः QR कोडचे. QR कोड मिळणारे जे फायदे आहेत ते अतिशय जास्त असल्यामुळं आणखी वाट न पाहता ताबडतोब अर्ज करणं महत्वाचं आहे. कारण त्याला आता पैसे द्यायला लागणार आहेत. उद्या काय होणार आहे आपल्याला सांगता येत नाही, कारण उद्याचे आणखी 50 रुपये लागले त्याचा काही भरोसा देता येत नाही. आणि म्हणून आजच तुम्ही जे मोफत सांगितलंय त्यामध्ये तुम्ही ताबडतोब मागून घ्या. त्यांनी अजूनही पॅन व आधार संलग्नीकरण केले नसेल त्यांनी 1000 रुपये दंड भरून ते ताबडतोब करून घेणं महत्वाचं आहे, नाहीतर तो पॅन अवैध किंवा निष्क्रिय मानला जातो. तिसरा महत्वाचा मुद्दा, पॅनचे महत्व दिवसेंदिवस वाढत जाणार आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे. इम्पॉर्टन्स हा वाढत जाणार आहे, तेव्हा पॅन कार्ड आणि पॅन आपल्या जवळ असणं ही काळाची गरज आहे. जुने कार्ड रद्दबातल होणार नाही व क्रमांकही बदलला जाणार नाही हे पण तुम्ही ध्यानात ठेवा. शेवटची स्लाइड. विवाहित स्त्रियांनो, पॅन अर्ज करताना पतीचे नाव समाविष्ट करण्याचा आग्रह करू नका. तुम्ही तुमचा अर्ज पूर्णपणे खारिज करा, कारण नवीन अर्ज जो आहे तो कम्प्युटर व्हेरिफिकेशन करणार आहे आणि तुमचा अर्ज रिजेक्ट होण्याची शक्यता आहे आणि म्हणून तुम्ही पतीचे नाव भरू नका. नवीन पॅन अर्ज करताना महाराष्ट्रातील करदात्यांनी वडिलांच्या नावाबरोबर आईचे नाव समाविष्ट करायला विसरू नका. आणि 7वा मुद्दा, पॅन क्रमांक दुसऱ्याला देताना पॅन कार्डची प्रत देऊ नका, त्याचा गैरउपयोग होऊ शकतो. आणि शेवटचं, जुने पॅन कार्ड रद्द झालेले नाही, त्याची फक्त गुणवत्ता वाढवली आहे, हा मुद्दा यामध्ये लक्षात घ्या. आणि या 7-8 मुद्द्यांच्या आधारे एवढं जे काही आपण एंटायर 40-45 मिनिटात किती वेळ झाला मला लक्षात नाही, पण 45 मिनिटाच्या कालावधीमध्ये जी काही आपण चर्चा केली त्याचे हे टेक अवे पॉइंट्स आहेत, 8 पॉइंट्स आहेत, हे महत्वाचे पॉइंट्स आहेत. आणि या दृष्टीने आपण यामध्ये 7वा पॉइंट, दुनियाभर सगळे मागतात ई पॅन द्यायला प्रॉब्लेम नाहीये, कार्ड देऊ नका. कार्ड दिलं की त्याचं क्लोनिंग होऊ शकतं आणि त्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात, त्यामुळे फिजिकल फॉर्मॅट मधलं कार्ड देऊ नका. झेरॉक्स चालते. ई पॅन द्यायला काही प्रॉब्लेम नाहीये, कारण ई पॅन कुठे कुठे झेरॉक्स त्यांच्याकडनं पाहिजे असेल त्यांना द्या, पाहिजे असेल तर. फिजिकल कार्ड देऊ नका, कारण झेरॉक्स कॉपी जी असते ना ते झेरॉक्स कॉपीला क्लोनिंग होत नाही, पण फिजिकल फॉर्मॅट मधलं तुमचं जे ओरिजिनल कार्ड आहे ते कार्ड क्लोनिंग त्याचा एकदा एकदम प्रमाणात प्रिंट आउट करून ते क्लोनिंग करू शकतो, असं सरकारचं म्हणणं. जे काही मुद्दे सांगितले त्यात QR कोड त्याच्यावर येणार ना, पण नवीन येतात माहिती येईल. फक्त माहितीला आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला द्यायचीच आहे माहितीला प्रॉब्लेम नाही, पण त्याच्या आधारे परदेशातनं काही त्याच्या अप्रत्यक्ष व्यवहार होतात, ते फॉरेन एक्सचेंज ट्रान्झॅक्शन तुमच्या पॅन कार्डच्या नावाने कधी कधी होतात, जे प्रत्यक्षात इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या सहकार्याने तो पॅन कार्ड डिलीट केला जातो, पण प्रत्यक्षात RBIच्या रेकॉर्डला तो असतो. अशा गोष्टीमध्ये तुमचं नाव त्याच्यात समाविष्ट होण्याची शक्यता नाकारता येते. म्हणून फिजिकल फॉर्मॅट मधलं कार्ड तुम्हाला एवढंच सांगण्यात येतं.